हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहेत इडली सांबर। व्हिडिओमध्ये बघू शकता इडली खूप सॉफ्ट आणि एकदम पांढरी शुभ्र आली आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। मी साधारण मीडियम साईजची 3 वाटी राईस आणि 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे। तांदूळ आणि उडीद डाळ वेगवेगळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि उडीद डाळ मध्ये थोडे मेथी दाणे टाकायचे आणि ते 4 ते 5 तास भिजत घालायचे। त्याचप्रमाणे तांदूळ ही वेगळ्या भांड्यात 4 ते 6 तास भिजत ठेवा। तांदूळ आणि डाळ भिजून झाली आहे। आता आपण मिश्रण वाटायला घेऊया। तांदूळ आणि डाळ वाटत असताना त्यात 2 ते 3 स्पून पोहे 10 मिनिटे आधी पाण्यात भिजवून घ्यायचे आणि त्यासोबत वाटून घ्यायचे। पोहे टाकल्यामुळे इडली ही खूप सॉफ्ट आणि पांढरी शुभ्र येते। तांदूळ थोडे जाडसरच दळा। पीठ आंबवण्यासाठी मी 8 ते 10 तास पीठ गरम ठिकाणी ठेवलं होतं आणि त्याच वेळेस त्यात मीठ टाकलं होतं। मीठ लवकर टाकल्यामुळे पीठ खूप छान फुलून येतं। आता आपण इडलीच्या साच्याला थोडं तेल लावून घेऊया आणि त्यात पीठ घालू। काही छोटे छोटे टिप्स असतात, त्यामुळे इडली खूप छान येते। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे कोणती गोष्ट तुमची मिस होणार नाही। आणि इडली तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की इडली कशी झाली, तुम्हाला रेसिपी माझी आवडली की नाही आवडली। आणि जर तुम्हाला कोणत्या रेसिपीचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की रेसिपीचं नाव ॲड करा, म्हणजे मी त्या रेसिपीचा व्हिडिओ तुमच्या लवकर पोहोचेल। पात्रामध्ये आपण आधी पाणी टाकतो, त्यानंतर त्यावर साचे ठेवतो। जर आपण त्या पाण्यामध्ये लिंबू टाकला तर इडलीचं पांढरं हे काळं पडत नाही। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। थोडासा त्यात लिंबू टाकायचा। आता आपण इडली स्टीम व्हायला ठेवूया। इडली साधारण 15 ते 20 मिनिटं स्टीम व्हायला ठेवायची, म्हणजे इडली खूप छान फुलून येते। आणि आपण सुरीने आपण इडली चेक करू शकतो। तर सुरी एकदम स्वच्छ बाहेर आली तर इडली आपली रेडी आहे। बघू शकता इडली खूप छान दिसते। आता आपण सुरीच्या मदतीने किंवा चमचच्या मदतीने इडली काढून घेऊ। इडली छान दिसते, बघू शकता व्हिडिओमध्ये। याचप्रमाणे एक एक इडली काढून घ्यायची आणि यानंतर आपण बनवणार आहेत सांबार। सांबारच्या मी खूप साऱ्या रेसिपी बघितल्या, त्यात खूप सारे व्हेजिटेबल्स आपण यूज करू शकतो, पण मी सांबार बनवताना यात तूर डाळ आणि एक पोटॅटो यूज केला आहे। 15 मिनिट तूर डाळ आणि पोटॅटो शिजवून घ्यायचं। नंतर एक मीडियम साईजचा मी कांदा घेतला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदे जास्त पण घेऊ शकता, 2 ते 3 कांदेसुद्धा यूज करू शकता तुम्ही। कांदा हा एकदम बारीक लांब लांब कट करून घ्यायचा आहे। आपण थोडं 2 ते 3 टीस्पून तेल घेतलं आहे, त्यात थोडीशी मोहरी, जिरं। आता आपण यात कांदा टाकूया। कांदा हा गुलाबी कलर येईपर्यंत बारीक गॅसवर तळून घ्यायचा। नंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि लाल मिरची मी टाकली आहे। मार्केटमध्ये खूप सारे मसाले अवेलेबल आहे, मी सुहाना मसाला यूज केला आहे। याची टेस्ट खूप छान आहे। मी 3 टीस्पून सुहाना मसाला घातला आहे आणि ऑलमोस्ट 2 टीस्पून मी लाल तिखट टाकलं आहे। सांबारमध्ये हळद आपण ऑप्शनल आहे, शक्यतो हळद टाकायची नसते। बघू शकता मसाला छान झालाय। आता आपण यामध्ये डाळ ॲड करूया। आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स सुद्धा यात ॲड करू शकतो। लाल भोपळ्यालाच कोणी काशीफळ बोलतं, तर कोणी गंगाफळ बोलतं, ते पण आपण यात टाकू शकता। मी 2 ते 3 चिंचा भिजू घातले, त्यांचं कोड काढून सांबारमध्ये टाकायचा, म्हणजे सांबारला खूप छान असा आमखरपणा येतो आणि सांबार खूप छान टेस्ट लागते। बघू शकता सांबार खूप छान दिसत आहे।
माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.